नमस्कार मित्रांनो, मैदान होते 5 तारखेला ओपनचं मैदान होतंय आणि त्या मैदानामध्ये ते मैदान जे आहे ते काटापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी ओपनचं मैदान असं भरतंय आणि नक्कीच हे मैदान जे वाढदिवसानिमित्त भरतंय, प्रथमच भरतंय ते मैदान आणि त्या मैदानामध्ये सगळ्यांचा लाडका बकासूरला आमंत्रित केलेला आहे। तसेच चिमण्या या बैलगाडा क्षेत्रातले एक नामांकित बैल आहे चिमण्या, त्याला सुद्धा आमंत्रित केलेलं आहे। एक टॉपची 2 नंदींना आमंत्रित केलेलं आहे आणि नक्कीच हे ज्यावेळेस टॉपचे नंदी ज्यावेळेस मैदानामध्ये असतात त्यावेळेस मैदानाला शोभा येते आणि नक्कीच शोभा येईल सुद्धा। आता सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला असेल की 5 तारखेच्या मैदानामध्ये नियोजन कसं असेल बकासूरचं। बकासूर आणि चिमण्या ही जोडी पळते की काय, दोघांना बोलवले म्हटल्यानंतर नाहीये, ही जोडी पळायची नाही असं वाटते, कारण की एखादं टॉपचं जे ज्या ठिकाणी मैदान असेल त्या टॉपच्या ठिकाणीच ही बकासूरची आणि चिमण्याची जोडी पळताना दिसेल। काही सांगू शकत नाही, पळेल सुद्धा, काही सांगू शकत नाही, बैलगाडा क्षेत्र आहे तर काही घडू शकतं। आणि मामांचं पैरे तुम्हाला माहितीच आहेत, कधीही कुणालाच समजत नाहीत। आदल्या दिवशी समजतं हा बैल पळणार, दुसऱ्या दिवशी दुसराच बैल असतो आणि त्याच्यामुळेच नक्कीच या बैलगाडा क्षेत्रात मास्टर माइंड असं म्हटलं जातं असल्या आपल्या मामांना। आणि नक्कीच 5 तारखेच्या मोठ्या मैदानामध्ये ओपनच्या महाराष्ट्रातून तमाम बैलगाडी शर्यत जेवढे मालक आहेत जेवढे येणार आहेत नक्कीच ते टॉपचे बैल घेऊन सुद्धा येणार आहेत। आणि नक्कीच बघूया पुणे जिल्ह्यामध्ये टॉपचं मैदान भरते, परंतु बघूया सातारा जिल्ह्यामधून तिथं बैल जात आहेत की काय, कारण की आता मैदानं जे आहेत पाऊस उघडलेला आहे, पाऊस उघडला असल्या त्याच्यामुळे मैदानाला आता कंटिन्यू चालू राहणार। नक्कीच बघूया बकासूर आणि चिमण्या ही जोडी पळते की काय, आणि जर ही जोडी पळाली तर गट सुट्टा, सेमी सुट्टा आणि फायनल सुद्धा सुट्टच असणार आहे। मग गाडी पब्लिकने लागू नये तर कुठेही लागू द्या, परंतु 5 तारखेच्या मैदानामध्ये बकासूर आणि चिमण्या ही 2 बैल येणार आहेत। बघूया चला।